हिंदू धर्माचं नवीन वर्ष, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीशी. गुढी उभारायची असेल तर सत्कर्माची, स्वधर्माची, निष्ठेची ही गुढी उभारा. आणि तरुण मुलांना एक सांगतो, आपलं खरं नवं वर्ष गुढीपाडव्यालाच का? लोक कधी मान्य करतील ज्याचा त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. पण कडक उन्हाळ्यात सुद्धा वृक्षाला पालवी फुटते. मायबाप निसर्ग सांगतो की हे माझा पुनर्जन्म, हे खरं नवीन वर्ष आहे मायबाप. वसंत ऋतू, शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला. गुढीपाडव्याचा पवित्र दिवस. ब्रह्मदेवानं सत्ययुगाची सुरुवात केली गुढीपाडव्याचा दिवस. आणि प्रभू रामचंद्र अधर्मावर मार करून धर्माचा विजय अयोध्येत महागरे आले. गुढीपाडव्याचा पवित्र दिवस. ज्ञानोबा गोवी बघा, मी अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. एक वाक्य सांगतो, ज्ञानोबा म्हणतात की सज्जनासाठी देवानं सुखाची गुढी उभारली. आता माझी सज्जनाला विनंती की समाजात सुख नांदण्यासाठी तुमची गुढी उभारणं गरजेचं आहे. वैष्णव निष्ठांची मांद्याळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी, सज्जन माणसं एकत्र झाले पाहिजेत तर या जगामध्ये सुखाची गुढी उभारली जाईल. किती प्रश्न आहेत सध्या, आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत, देशाच्या सीमा राखण्यापासून ते पर्यावरणापर्यंत. सज्जन माणसं ज्यावेळेस शांत राहतात त्यावेळेस महाभारत होत असतं मायबाप. त्याच्यामुळे सज्जनाने धर्माची, विजयाची, आनंदाची गुढी उभारण्याकरता सध्या एक व्हावं तर धर्म टिकणारे मायबाप. आणि हा गुढीपाडवा आपल्या जीवनामध्ये सुखाचा, समृद्धीचा, ऐश्वर्याचा, भरभराटीचा जावा यासाठी धर्म, आचार, विचार आपल्या जीवनामध्ये असावं. ही ज्ञानाची, वैराग्याची आणि भगवंताच्या प्रेमाची गुढी आपल्या जीवनात उभारली जाईल. त्यावेळेस खरा गुढीपाडवा संपन्न होईल. विडल म्हणून तरुण मुलांना विनंती, तरुणांनो आयुष्यात थांबू नका, नवनवीन प्रयोग करायला शिका. थांबला तो संपला. राजाने 1 किल्ला जिंकले, थांबले का? 2 झाले, थांबले नाही. 3, 100, 200, 300, 500 पेक्षा जास्त, थांबले नाही. त्याच्यात परत संभाजी राजाने भर घातली. परत संताजी धनाजी, महाराणी ताराबाई. स्वराज्य वाढतच चाललं ना. अजूनही त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्यासाठी आपली जबाबदारी. थांबू नका, नाविन्य करा, आयुष्यामध्ये नवनवीन प्रयोग करा. लोखंड एका जागेवर पडलं तर ते सुद्धा गंजत असतं, पण तेच लोखंड जर बिल्डिंगमध्ये, प्लेअरमध्ये गेलं तर 100 मध्ये बिल्डिंग उभा करतं. त्याच्यामुळे थांबू नका, तुमच्या बुद्धीचा कस लावा, म्हणजेच दुर्बुद्धी ते मना त्याचा वापर करा. असा घासल्याशिवाय तलवारी सुद्धा धार येत नाही. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती, स्वाभिमान. आणखी एक वाक्य सांगता जाता जाता सांगतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या वडगावामध्ये एकी झाल्याने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सप्ताह तुम्ही 63 वर्षापासून करता, तर तालुक्यात चर्चा सप्ताह करतो. वड बुद्रुकने केलं तसा करावं. हे एकीची ताकद आहे माझ्या. अशीच एकी आपली आबादित राहावी आणि धर्मकार्य आपल्या हातनं होत राहावं शेवटपर्यंत. उपजला भाऊ आणि देवाच्याच कृपेने हे कार्य तुमचे कृपे सिद्धी जाऊ. आणि मला जर दुर्बुद्धी निर्माण झाली नाही आणि माझ्या अंतकरणात सद्बुद्धी निर्माण झाली, सद्बुद्धी निर्माण ज्या दिवशी झाली त्याच दिवशी भगवंताची प्राप्ती. नवे नवे सद्बुद्धी निर्माण होणं हीच देवाची कृपा. ह्याच्यापेक्षा दुसरा लाभच नाही अभंगाच्या शेवटी.
हे तुझे पाय पाय हो तुझे पाय हे पाय 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 वा माऊली पाय 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 तुझा पाय Gama